फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे पाहायला गेलात तर प्रशस्त साईजमध्ये एक लिव्हिंग रूम पाहायला मिळणार आहे। इथून तुम्ही साईज चेकआउट करा मित्रांनो, खूप डिसेंट साईज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। हे बघा, हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, पण जास्त दाखवून देतो। सो आहे किचन, इथून तुम्ही पाहू शकता प्लॅन सुद्धा आलेले आहे, त्यामुळे फ्लॅटचा बेडरूम असणार आहे। बेडरूम पाहून मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट या ठिकाणी खूप चांगला क्वालिटी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर शाश्वत पार्क हा कॉम्प्लेक्स तुम्ही या सीनमध्ये पाहू शकता। आजूबाजूचा परिसर जर पाहायला गेला तर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। या सीनमध्ये मी ज्या ठिकाणी मार्क करताय याच बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला खूप चांगल्या मॉडर्न ॲम्युनिटीज सुद्धा पाहायला मिळणार आहेत। चला तर पुढे आणखी माहिती घेऊयात, त्यानंतर ॲक्च्युअल फ्लॅट आपण पाहणारच आहोत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप क्वालिटी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। बदलापूर वेस्ट स्टेशन पासून फक्त 1.3 किलोमीटरच्या अंतरामध्ये असणाऱ्या शाश्वत पार्क या बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी दुसऱ्या माळ्यावरती फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सुरुवातीच्या 15-20 सेकंदामध्ये तुम्हाला मी हा रूम कसा असणार आहे हे दाखवून दिलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजचाही जो फ्लॅट असणार तो खूप चांगला आणि क्वालिटी फ्लॅट असणार आहे। एकच मिनिटात कॉम्प्लेक्स बद्दल आणि या ओव्हरऑल फ्लॅट बद्दल माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। मित्रांनो, या फ्लॅटचा जो बिल्टअप एरिया आहे तो 645 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 429 स्क्वेअर फूट आहे। ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला 7 ते 8 वर्ष झालेले आहेत। रिसेल कॅटेगरीचा फ्लॅट असणार आहे। या फ्लॅटला खरेदी करून रेंटलला जरी दिला तरी 5 ते 6 हजार रुपये रेंट तुम्हाला आरामात मिळणार आहे। या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची फ्लॅट कॉस्ट 23 लाख रुपये असणार आहे। रजिस्ट्रेशनचा खर्च बाकी वेगळा असणार आहे। ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेलं तर 25 लाखामध्ये खूप चांगल्या पॅकेजमध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट पडणार आहे। खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर बदलापूर शहरामध्ये जवळपास अंतरामध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच या फ्लॅटला पाहण्यासाठी येऊ शकता। राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिकडे तुम्ही आता आपण फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान डाऊन पेमेंट करून या फ्लॅटला तुम्ही कसं खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो। चला मग फ्लॅट पाहून घेऊयात। सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आता मी तुम्हाला दुसऱ्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे। दुसऱ्या माळ्यावरती आल्यानंतर सगळ्यात आधी जर पाहायला गेलं तर समोर तिकडे लिफ्ट आहे। ही लाईट जी आहे ती 4 ते 5 वाजता लावली जाते संध्याकाळी। इकडे आपल्याला स्टेअरकेस आहे। या बाजूला काही रूम्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि इकडे सुद्धा रूम आहेत। प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला 8 रूम पाहायला मिळणार आहेत। सगळ्यात आधी मित्रांनो रूम मध्ये एंट्री करणार त्यावेळेस तुम्ही जर पाहायला गेलं तर इथे आपल्याला एक लोखंडाचा सेफ्टी डोअर पाहायला मिळतो। आपण रूम मध्ये एंट्री करूयात। फ्लॅट मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे पाहायला गेलात तर प्रशस्त साईज मध्ये एक लिव्हिंग रूम पाहायला मिळणार आहे आणि लिव्हिंग रूमलाच अटॅच तुम्हाला इकडे 4 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे। हे बघा, आणि इकडे आपण तुम्हाला विंडोला ग्रिल वगैरे लावून दिलेले आहेत। वरती कव्हर पत्रा सुद्धा टाकलेला आहे, इनफॅक्ट शेड टाकलेला आहे। ही जी समोरची बिल्डिंग आहे ही सुद्धा शाश्वत पार्कचीच आहे, नवीन बिल्डिंग आहे। हिचं पोझिशन जे आहे ते मे महिन्यामध्ये असणार आहे। थोडक्यात 2025च्या बाल्कनी इथून पाहून घ्या। बाल्कनीमधून जर आपण हा लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर इथून तुम्ही साईज चेकआउट करा मित्रांनो, खूप डिसेंट साईज तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये भरपूर काम करून दिलेले आहे। वरच्या साईडला पाहायला गेलात तर फॉल सिलिंग चांगली करून दिलेली आहे, झुमर लावलेले आहे, त्याच्यामध्ये लाईट्स लावलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीच आहे इकडे आपण एका वॉलला एक चांगल्या क्वालिटीचं वॉलपेपर सुद्धा लावून देतो। वॉशेबल वॉलपेपर या ठिकाणी तुम्हाला लावून दिलेला आहे। सो आता जर या लिव्हिंग रूमची साईज तुम्ही जर चेकआउट करायला गेलात ठिकाणो मित्रांनो, तुम्ही असं जर स्ट्रेट गेलात तर असा तुम्हाला 15 फुटाचा पाहायला मिळतो आणि आडवा जर पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे। 15 बाय 9 फुटाचा तुम्हाला हा मोठा लिव्हिंग रूम आणि 4 फुटाची मागे बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुढे जाऊयात लगेच किचन आणि बाथरूम मध्ये असणारा पॅसेज आपण पाहून घेऊयात। हे बघा, सो सगळ्यात आधी तुमच्या लेफ्ट साईडला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो। हे बघा, हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो, पण जास्त याचा यूज झालेला नाही। तुम्हाला बाकी खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये आपण हा फ्लॅट देत आहे। वरच्या बाजूला जर पाहायला गेलं तर 2 पाण्याच्या टाक्या सुद्धा लावल्या आहेत। तिकडे इंडियन टॉयलेट असणार, आपण तिकडे जाणार आहोत। त्याआधी याच्याच अपोजिट असणारा किचन तुम्हाला दाखवून देतो। सो आहे किचन, थोडी युनिक कॉन्सेप्ट तुम्हाला इथे दिसली असेल। सो इथे तुम्हाला वॉशिंग मशीन लावण्यासाठी जागा दिलेली आहे आणि इकडे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीज वगैरे इकडे ठेवू शकता। हा कट्टा तुम्हाला तोडायचा असेल तर तोडू सुद्धा शकता। बाकी इथून तुम्ही पाहू शकता हा आपला किचन। इकडे काही कॅबिनेट्स बनवलेले आहेत। किचन मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून दिलेली आहे। इकडे बेसिंगची प्लेसमेंट आहे, एकच प्लॅटफॉर्म आहे। इथे जर तुम्ही वायर पाहायला गेलात तर गॅस पाईपलाईन सुद्धा आलेले आहे, त्यामुळे नक्कीच वेगळा बाटला वगैरे लावायची तुम्हाला कोणत्या प्रकारची गरज इथे लागणार नाही। किचन पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। तुम्हाला जर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा।
सो इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. याच्याच बाजूला या फ्लॅटचा बेडरूम असणार आहे. बेडरूम पाहून घेऊयात आपण. हे बघा, सो आपला बेडरूम आहे. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे मित्रांनो. मी प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तुम्हाला बेडरूम दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे सुद्धा एक बाल्कनी होती, परंतु ती तोडलेली आहे. इनफॅक्ट बेडरूम मोठा होण्यासाठी आपण ती बाल्कनी तोडून टाकलेली आहे. आणि इथे सुद्धा ग्रिल लावलेले आहेत लोखंडाचे, जेणेकरून तुम्हाला खूप चांगला इकडून व्ह्यू बघायला मिळेल. जर तुम्ही बेडरूम पाहायला गेलात तर बेडरूमची साईज मित्रांनो चेकआउट करा. चांगली साईज तुम्हाला पाहायला मिळते. 10x9 अशी बेडरूमची साईज आहे. बाल्कनी तोडल्यामुळे नक्कीच मित्रांनो 11x10 तुम्हाला इथे साईज पाहायला मिळते. चला मग लगेच लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्यानंतर मी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देणार आहे. सो हा फ्लॅटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लवकर मला कॉल करा, कारण अशा क्वालिटीचे फ्लॅट्स येतात ते जास्त दिवस राहत नाही. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? मला माहिती आहे मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. मग आता या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर जास्त टाइम खराब करू नका. लवकरात लवकर मला कॉल करा. राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट 23 लाख रुपये असणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी साधारण तुम्हाला 1,70,000 ते 80,000 रुपये लागणार आहेत. ऑल इन्क्लुझिव्ह पाहायला गेला तर 25 लाखाच्या ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजमध्ये हा 1 BHK फ्लॅट मी तुम्हाला देणार आहे. ऑन दी स्पॉट बुकिंग केली तर नक्कीच मित्रांनो अजून थोडंसं नेगोशिएट तुमच्यासाठी मी करणार आहे. जास्त होणार नाही मित्रांनो, कारण क्वालिटी फ्लॅट आहे. तुम्ही यात जर पाहायला गेलात तर खूप चांगलं काम सुद्धा तुम्हाला करून दिलेलं आहे. खरेदी करण्यासाठी किमान मित्रांनो तुमच्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सॅलरी 35 ते 40,000 रुपये असेल तर, जर तुम्हाला सॅलरी 30,000 रुपये आणि तुमच्याकडे 4-5 लाख रुपये उपलब्ध आहेत तर तुम्ही तरी सुद्धा मित्रांनो या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. मग मित्रांनो, आता जास्त वाट पाहत बसू नका. लवकरात लवकर मला कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आजचा व्हिडिओ माहितीशीर वाटला असेल आणि अशाच प्रकारच्या पुढील तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज करा. चला मग मित्रांनो, आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.